गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा. अंजूने मस्तपैकी दाराबाहेर रांगोळी काढलेली होती, कारण मला काही रांगोळ्या काढायला येत नाही आणि ही गोष्ट माझी मम्मी मला सांगून सांगून थकले. त्यानंतर आहे ना मस्तपैकी गुढी वगैरे उभारून घेतली विराच्या पप्पांनी आणि पूजा वगैरे केली. मी छान छान व्हिडिओज वगैरे घेतले त्यांचेवाले. तोपर्यंत आहे ना माझी डाळ वगैरे शिजून झालेली होती आणि एकीकडे सारसुद्धा झालेला होता. मला असं वाटतं ना अजूनसुद्धा बायकांना पुरणपोळ्या किंवा पुरणाचा स्वयंपाक येत नाही यावर जज केलं जातं. तर मला तर खूप छान जमतो स्वयंपाक असं मला तरी वाटतं. त्यानंतर फ्रीजमध्ये सगळं तेल सांडलेलं होतं विराजकडून. ते सगळे भांडे काढून मला परत घसावे लागले. काहीतरी एक्स्ट्राचं काम केल्याशिवाय विराजचं मन भरत नाही आणि म्हटलं जाऊ दे. त्यानंतर मी तळण वगैरे काढायला घेतलं आणि सगळ्यात आवडतं काम म्हणजे माझं पुरणपोळ्या करणं. तर ह्या काही आम्हाला कोणी शिकवलेलं नाही आहेत, माझ्या मम्मीनी नाही किंवा कोणीच नाही. हे ज्या काही स्वयंपाक पुरणाचा मी करतो तो मी माझ्या याच्यावर शिकलेली आहे. आम्ही चौघीही बहिणी आमच्या याच्यावरच शिकलेलो आहोत आणि आज चौघी बहिणी आम्ही उत्तम स्वयंपाकीने आहोत असं आम्हाला वाटतं. तर त्यानंतर मी गुढी वगैरे उतरवून घेतली आणि ना पूजा वगैरे केली, नैवेद्य वगैरे दिला. तर तुम्ही म्हणाल की हातामध्ये बांगड्या घातल्या नाही, तर मी पीठ मळायला बांगड्या काढलेल्या होत्या, तर त्या मला लक्षातच राहिलं नाही. त्यानंतर मी घरातल्या देवांना सुद्धा नैवेद्य वगैरे दिला आणि गुढीपाडव्याच्या परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भेटत नेक्स्ट ब्लॉग.